आजच सबस्क्राईब करा. तुमच्या शहराच्या ताज्या घडामोडी सर्वात आधी. काही रस्त्यांची अवस्था ही अक्षरशः ओवाळून फेकल्यासारखी झाली आहे. तरीसुद्धा आघाडीचे मोहरे याकडे लक्ष देत नाहीत. विशेष म्हणजे या मोहऱ्यांपैकी बरेच जण आता दस्तूरखुद्द बीड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे उपमुख्यमंत्री असलेले अजित पवार यांच्यासोबत आहेत. तरीही या मोहऱ्यांकडून या रस्त्यांसाठी कोणतंही कार्य केले जात नसल्याने जिल्हा रुग्णालय रस्त्याच्या निर्माणावेळी याचे श्रेय घेतलेले मोहरे या रस्त्यांसाठी का पुढे येत नाहीत, असा सवाल मुक्त पत्रकार SM युसूफ आणि MIM युवा नेते सय्यद इलियास यांनी उपस्थित केला आहे. याविषयी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे की जवळपास 30 वर्षांपासून खितपत पडलेल्या जिल्हा रुग्णालयाच्या रस्त्यासाठी 10 वर्षात 14 निवेदन, 1 वर्षात व्यंगात्मक निषेध, भीक मांगो आणि बेशरम आंघोळ हे 3 आंदोलन आणि प्रसिद्धी माध्यमातून सातत्याने लक्ष वेधणारे मुक्त पत्रकार SM युसूफ आणि MIM युवा नेते सय्यद इलियास यांनी पाठपुरावा करत रान उठवले होते, तेव्हा कुठे जिल्हा रुग्णालयाचा रस्ता तयार करण्यात आला. जेव्हा या रस्त्याच्या कामाची प्रत्यक्षात सुरुवात झाली तेव्हा आघाडीतील काही मोहऱ्यांनी हा रस्ता आमच्यामुळेच झाला अशी आवई उठविली होती. आता याच बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते राजुरी वेज, कारंजा टॉवर, बलभीम चौक मार्गे चांदणी चौक पर्यंतचा रस्ता, राजुरी वेज ते बुंदलपुरा, कबाड गल्ली मार्गे माळी वेज पोलीस चौकीपर्यंतचा रस्ता, कारंजा टॉवर ते जुनी भाजी मंडई मार्गे बुंदलपुरापर्यंतचा रस्ता, बलभीम चौक ते धोंडीपुरा मार्गे माळी वेजपर्यंतचा रस्ता, सुभाष रोड ते जिल्हा स्टेडियमचा रस्ता, किल्ला मैदान, कागजी दरवाजा, काली मस्जिद, भीमनगर परिसरातील रस्ते, अहमदनगर रोड ते धानोरा रोड,